नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे मानवी भूगोल याचं प्रकरण क्रमांक 3 वसाहती या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या प्रकरणाला मी मागील 2 तासांपासून सुरुवात केली आहे आणि याचा आज जो आहे या प्रकरणामध्ये पहिला जो घटक आहे ग्रामीण वस्तीचे प्रकार, याचा भाग क्रमांक 3 याची आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज या मानवी भूगोल या विषयाचा आपला हा व्याख्यान क्रमांक 26 आहे आणि यामध्ये मी आता सांगितलं की आपण जो चर्चा करत आहोत तो मुद्दा आहे ग्रामीण वस्तीचे प्रकार, भाग क्रमांक 3. आणि यामध्ये आपण ग्रामीण वस्तीचे प्रकार आहे, प्रकार क्रमांक 3 आणि प्रकार क्रमांक 4 यावर आपण सविस्तर चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वसाहत स्थापन होताना सर्वात महत्वाचं म्हणजे की ती अशा प्रदेशात होते की ज्या ठिकाणी विशेषतः भौगोलिक घटक आणि इतर घटक अनुकूल आहे. त्या इतर घटकांमध्ये आर्थिक घटक असेल, सामाजिक घटक असेल, सांस्कृतिक घटक असेल, या सर्व घटकांचा प्रभाव त्या वस्तीचा विकास आणि वाढ याच्यावर होत असतो. विशेषतः त्या प्रदेशामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये वस्तीचं केंद्रीकरण असो किंवा विकेंद्रीकरण असो, ही प्रक्रिया किंवा इतर 2 वस्त्यांमधील अंतर असेल, त्या वस्त्यांमध्ये असणाऱ्या घरांमधील अंतर असेल, या सर्वांवर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणचे भौगोलिक घटक आणि इतर घटकांचा त्या ठिकाणी परिणाम होत असतो. आपण बघितलं की ग्रामीण वस्ती हा जो प्रकार आहे यामध्ये एकूण 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण बघितला विखुरित किंवा एकाकी ग्रामीण वस्ती, दुसरा आपण बघितला केंद्रीय किंवा सघन ग्रामीण वस्ती, तिसरा प्रकार आहे संयुक्त किंवा संमिश्र ग्रामीण वस्ती, चौथा आहे विखंडित ग्रामीण वस्ती. क्रमांक 3 आणि 4 म्हणजे संमिश्र किंवा संयुक्त ग्रामीण वसाहती आणि शेवटचा विखंडित ग्रामीण वस्तीचा प्रकार, याच्यावर विशेषतः आज आपण चर्चा करणार. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आणखी काही गोष्ट मी ग्रामीण वस्तीच्या बाबतीत सांगतो की हे आपल्या लक्षात ठेवावं लागेल की ग्रामीण वस्त्यांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी अनेक ग्रामीण वस्तींचं जर बघितलं तर त्यांचा आकार जो आहे तो अनियमित आहे. म्हणजे आपल्याला असं परफेक्टचा आकार सांगता येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, रस्ते जे आहे बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये रस्ते कमी रुंदीचे आहे, वाकड तिकडे आहे. आणि अनेक ग्रामीण वस्ती जे आहेत त्यांचा आकार तुलनेनं लहान आहे. घरातले आकार सुद्धा त्या ठिकाणी घरांचा आकार लहान आहे. विशेषतः शेती आणि इतर जे प्राथमिक व्यवसाय आहे याचं प्राबल्य याचं त्या ठिकाणी जास्त तुलनेनं इतर व्यवसायाचा जर आपण विचार केला, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय, तृतीय श्रेणीचे व्यवसाय किंवा चतुर्थी किंवा पंचम श्रेणीच्या व्यवसायाच्या तुलनेनं फक्त प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय जे आहे याचं प्राबल्य याचं अधिक प्रमाण या ठिकाणी आढळतं. आणि सर्वात महत्वाचं, या ग्रामीण भागाच्या वसाहतीचं आणखी एक निरीक्षण जर केलं ना विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की या घरांसाठी जे साहित्य वापरतात त्याच्यामध्ये विशेषतः दगड मातीचं प्रमाण जास्त आहे किंवा काही भागामध्ये लाकडाचा वापर जास्त आहे. तुलनेनं अलीकडच्या काळामध्ये जे शहरी भागामध्ये आहे, अर्बन भागामध्ये आहे, त्या तुलनेनं ग्रामीण भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये घरांसाठी जे मटेरियल वापरतात, घर तयार करण्यासाठी, बांधण्यासाठी जे घटक वापरतात त्यामध्ये दगड माती आणि लाकडाचं प्रमाण अधिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे चर्चा करतोय त्याच्यामध्ये विशेषतः तिसऱ्या प्रकाराला आपण सुरुवात करूया, संमिश्र किंवा संयुक्त ग्रामीण वस्ती. हा ग्रामीण वस्तीचा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला माहिती आहे, नावात जर तुम्ही नाव जर चांगलं बघितलं ना तुम्ही, की हा एका प्रकारे केंद्रित ग्रामीण वस्तीचा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं की यामध्ये काय असतं माहिती की विद्यार्थी मित्र, की एखाद्या प्रदेशामध्ये वस्ती तयार झाली की त्या वस्तीचा मुख्य भाग त्या ठिकाणी डेव्हलप होतं आणि तिच्या आजूबाजूला अनेक लहान मोठे घरांचे समूह तयार होतात. आणि त्याच्यामुळं या वस्तीकडे जर बघितलं ना आपण की मध्यभागी थोडी केंद्रीय प्रकारची असते, आजूबाजूला थोडी विखुरलेल्या स्वरूपाची वस्ती असते. म्हणून आपण या वस्ती प्रकाराला संमिश्र वस्ती प्रकार असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय की ही पूर्णपणे केंद्रीय नाही आणि पूर्णपणे विखुरित नाही, मग दोघांचं संमिश्रण असलेलं ही अशी संमिश्र संयुक्त ग्रामीण वस्ती आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की एक मुख्य खेड असतं आणि त्या खेड्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या झोपड्या किंवा छोट्या छोट्या घरांचा समूह असतं. या दोघांच्या संमिश्रणातून ही वस्ती तयार होत असते, हे महत्वाचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक भूगोल तज्ञांनी, मानवी भूगोल तज्ञांनी याचा अभ्यास केला.
म्हणजे ज्या वेळेला मी सांगतो की मुख्य वस्ती असेल एखाद्या ठिकाणी, तिच्या आजूबाजूला लहान लहान वस्ती असेल, तेव्हा अशा वस्तींना डॉक्टर कौशिक हे अत्यंत महत्वाचे मानवी भूगोलतज्ञ आहे भारतातले, यांनी याला नाव दिलं संमिश्र वस्ती. आणि हे नाव अत्यंत समर्पक आहे, कारण या वस्तीचं जर निरीक्षण केलं मी सांगितल्याप्रमाणे, तर आपल्याला मध्यभागी मोठ्या प्रमाणात केंद्रीय स्वरूपाची वस्ती दिसते आणि आजूबाजूला विखुरलेले घरं किंवा त्याचा समूह दिसतो. म्हणून याला डॉक्टर कौशिक यांनी जे नाव दिलं ना, संमिश्र वसाहती, ग्रामीण वस्तीचा हा प्रकार, हे नाव अत्यंत समर्पक वाटतं. याची व्याख्या जर बघितली ना विद्यार्थी मित्रांनो, तर याची व्याख्या काय करता येईल? एक मुख्य गावाची वसाहत व त्याच्या भोवती घरांचे लहान लहान समूह अशा वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या वसाहतीला संमिश्र किंवा संयुक्त वसाहत असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये बघा की एखादी वस्ती असते, थोडीशी ती आपण असं म्हणूया की त्या ठिकाणी घरं जे आहे एकमेकांच्या जवळ असतात, केंद्र असतं त्या ठिकाणी. आणि जे आपण मागच्या वस्तीच्या प्रकारामध्ये बघितलं ना, त्या ठिकाणी सघन प्रकारची वस्ती. आणि आजूबाजूला जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, ते अनेक प्रकारचे लहान लहान मोठे त्या ठिकाणी घरांचे समूह असतात. आणि एकत्रित या दोन्हीच्या समूह म्हणून एकत्रीकरणातून संयुक्त किंवा संमिश्र वसाहत असं होतं. म्हणून ही व्याख्या परत एकदा मी सांगतो. एक मुख्य गावाची वसाहत जी मी या ठिकाणी सांगितली, व तिच्या त्या गावाभोवती, त्या वसाहतीच्या भोवती घरांचे लहान लहान समूह, मग काही ठिकाणी 4-5 घरं असतील, अजून एका ठिकाणी 5-6 घरं असतील, 3-4 घरं असतील, अशा घरांचे समूह त्याची जी मूळ जी वस्ती असते ना त्याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी तयार झाले असतात. म्हणून या वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण वस्तीच्या प्रकाराला काय म्हणतो आपण? संयुक्त किंवा संमिश्र वस्ती. आता याच्याबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, याचा अभ्यास जो केला नव्हता मित्रांनो, की डॉक्टर RL सिंग हे सुद्धा भारतातले अत्यंत महत्वाचे वसाहत भूगोलाचा अभ्यास करणारे एक भूगोलतज्ञ होतो. आता यांनी या ठिकाणी ज्या वेळेला वस्ती बघितलं, याचं वैशिष्ट्य बघून त्यांनी या वस्तीला एक वेगळा शब्द वापरला. तो शब्द काय वापरला? अर्धसघन. अर्धसघन म्हणजे काय? आपण जो मागचा प्रकार पाहिला ना, ज्याला आपण केंद्रीय किंवा सघन वस्ती असं म्हणतो, तोच प्रकार, पण तो परिपूर्ण तसा नाही. त्याच्यातला काही भाग केंद्रीय वसाहतीप्रमाणे, पण आजूबाजूचा भाग विखुरलेल्या स्वरूपाचा. म्हणून याला त्यांनी शब्द काय वापरला? अर्धसघन. म्हणजे अर्धसघन म्हणजे की अर्धे वैशिष्ट्य त्याच्या सघन याचे आढळतात, सघन किंवा केंद्रीय वसाहतीचे आढळतात, आणि इतर जे वैशिष्ट्य आहे ते विखुरलेल्या वसाहतीचे आढळतात. म्हणून याला अत्यंत समर्पक शब्द वापरला, अर्धसघन वस्ती. म्हणून हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि आणखी एक महत्वाचं की या वस्तीमध्ये म्हणजे हे जी घरं आहे, आजूबाजूचे घर समूह, आणि मूळ जी वसाहत आहे ना जी, त्याच्यामध्ये एका प्रकारचा एकोपा असतो. इथं सुद्धा सामाजिक आणि प्रशासन हे जे असतं त्या आजूबाजूच्या घरांचं, ते सुद्धा मुख्य जी वसाहत आहे, केंद्रीय वसाहत आहे, तिच्याशी जोडलेलं असतं. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला वसाहतीत सांगतात. म्हणून या दोन्ही व्याख्या आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये जी शब्द जी आहे ही शब्द अत्यंत समर्पक वापरली आहे. संमिश्र असेल, संयुक्त असेल किंवा अर्धसघन शब्द असेल, हे त्या वस्तीचं एकंदरीत निरीक्षण करून हा प्रकार वापरलाय. म्हणून शेवटी परत मी एकदा सांगतो, संमिश्र किंवा संयुक्त वसाहत म्हणजे काय? की ज्या वसाहतीमध्ये एक मुख्य वसाहत असते आणि त्याच्या आजूबाजूला लहान मोठ्या घरांचे समूह असतात, आणि या संपूर्णपणे या वस्ती प्रकाराला, या वस्तीच्या समूहाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? किंवा घरांच्या समूहाला, त्या घरांच्या समूहातून मुख्य वस्ती आणि आजूबाजूच्या घरांचा समूह याच्यातून जी वस्ती तयार होते, हिला आपण त्या ठिकाणी संमिश्र किंवा संयुक्त वस्ती असं म्हणतो. हे महत्वाचं वैशिष्ट्य. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण याचे वैशिष्ट्य बघूया. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे याचं आपण बघितलं. याच्यात एक मुख्य वसाहत असते आणि तिच्या आजूबाजूला अनेक घरांचा समूह असतात. हे पहिलं वैशिष्ट्य आहे, जे आपण व्याख्येमध्ये पाहिलं. दुसरं महत्वाचं, सर्वात महत्वाचं, की या वसाहती खूप केंद्रीय नसतात आणि विखुरलेल्या नसतात. म्हणजे दोन्हींचे अर्ध्या प्रकारचे वैशिष्ट्य यामध्ये असतात. म्हणून डॉक्टर RL सिंग यांनी जो शब्द वापरला, अर्ध सघन शब्द किंवा अर्ध सघन केंद्रीय, अर्ध सघन वस्ती, हा शब्द अत्यंत महत्वाचा, की ज्या वस्तीमध्ये जी वस्ती पूर्णपणे केंद्रीय स्वरूपाची नसते, सघन स्वरूपाची नसते व पूर्णपणे ती विखुरलेल्या स्वरूपाची नसते. म्हणून दोघांची एकत्रित त्या ठिकाणी वैशिष्ट्य याच्यात आढळतात. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. या वसाहती पूर्णपणे विखरित नसतात आणि पूर्णपणे केंद्रित नसतात. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे.
नंतर दोन्ही वसाहतीचे म्हणजे आपण जे पहिला आणि दुसरा प्रकार पाहिला ना, विखुरलेल्या वस्ती, ग्रामीण भागातील वस्ती प्रकार आणि केंद्रीय ग्रामीण भागातील वस्ती प्रकार, या दोघांच्याही काही वैशिष्ट्य एकत्रितपणे या वस्ती प्रकारामध्ये आढळतात. म्हणून याला आपण शब्द काय वापरला आहे, संमिश्र वसाहत हा शब्द वापरलाय आणि तो शब्द अत्यंत समर्पक आहे. चौथा महत्वाचं याच्यात यानंतर आपण वितरण बघूया. आता वितरणामध्ये बघा, सर्वात महत्वाचं की मी सांगतो तुम्हाला की भारताचा जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, गंगा नदीचा जो मैदानी प्रदेश आहे या ठिकाणी हजारो वस्त्या अशा प्रकारच्या आढळतात की ज्यामध्ये एक मुख्य वसाहत आहे आणि आजूबाजूला त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या झोपड्या किंवा कच्च्या प्रकारच्या घरांचे समूह त्या ठिकाणी त्याच्या अवतीभोवती तयार झाले आहेत. याच्यातून हा वस्ती प्रकार झालाय. म्हणून उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या वस्ती आढळतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला ना काही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मग त्या ठिकाणी मिरज जिल्ह्यातील शामपूर असेल किंवा असोडा असेल, भवन बहादूर असेल, त्या ठिकाणी हरसिंगपूर असेल किंवा बदगोली असेल, गिरतपूर असेल आणि रघुनाथपूर, ही संपूर्णपणे अशा प्रकारची, जर तुम्ही मला वाटतं आपण टोपोसिट जर घेतलं, ज्याला आपण भारतीय स्थळ निर्देशक नकाशा म्हणतो, याच्यामध्ये तुम्ही जर याचं निरीक्षण केलं तर अशा प्रकारे उत्तर भारतामध्ये किंवा मिरज या ठिकाणी अशा प्रकारचे वसाहती तुम्हाला सहज दिसतील की जी आपण वैशिष्ट्य बघितले. महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या वस्ती कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही टोपोसिट घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. सांगलीचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. सांगली जिल्ह्यामध्ये नागाव कवठे एक आहे उदाहरण आहे, तुरची ढवळे आहे, टाकळी बोलावाड आहे, अहमदनगर जिल्ह्यातील तुम्हाला बेलापूर आणि एनतपूर हे वसाहती अत्यंत महत्वाचं किंवा आदर्श उदाहरण की ज्यामध्ये ही जी वैशिष्ट्य आपण बघितली ती परिपूर्ण आढळतात. म्हणून अशा किंबहुना आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं जरी तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघितलं, टोपोसिट घेऊन जर बघितलं तर अशा प्रकारच्या वसाहती तुम्हाला सहज त्या ठिकाणी ओळखता येतील त्या ठिकाणी. यानंतर चौथा जो प्रकार आहे या वस्तीचा, विखंडित ग्रामीण वस्ती. नावामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं की विखंडित, पूर्णपणे संलग्न या वसाहती नाही आढळत. आपण सुरुवातीची व्याख्या बघूया, नंतर वैशिष्ट्य बघूया. जेव्हा एकाच वस्तीतील घरे एकमेकांपासून कमी अधिक अंतरावर वसलेले असतात तेव्हा त्या वस्ती प्रकाराला, त्या घरांच्या समूहाला आपण विखंडित किंवा अपखंडित वस्ती असं म्हणतो. अत्यंत महत्वाची व्याख्या आहे. परत एकदा व्याख्या बघूया, याच्यातले शब्द आपण समजून घेऊया. जेव्हा एकाच वस्तीतील घरे एकमेकांपासून कमी अधिक अंतरावर, आता कमी अधिक अंतरावर म्हणजे काय आपल्याला स्पष्ट सांगता येणार नाही. त्यांचं अंतर खूप कमी आहे, खूप जास्त आहे, काही ठिकाणी कमी असतं, काही ठिकाणी जास्त असतं. म्हणजे म्हणून अशा प्रकारचा जो वस्ती, अशा घरांचा समूह जो आहे याला आपण विखंडित वस्ती प्रकार असं म्हणतो किंवा अपखंडित वस्ती असं म्हणतो. हा सुद्धा प्रकार, वस्त्यांचा प्रकार ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मग अशा त्या ग्रामीण वस्तीमध्ये की का बरं असं घरांमधलं अंतर कमी जास्त आढळतं, काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी खूप जास्त आढळतं? त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं कारण काय आहे, भौगोलिक अडथळे. कारण त्या प्रदेशामध्ये काही भौगोलिक घटक असे असतात की त्या घटकांमुळे त्या ठिकाणी संलग्न वस्ती तयार होत नाही, ती वस्ती विखंडित स्वरूपाची तयार होते. काही ठिकाणी तिचा विकास होतो, काही ठिकाणी तो विकास खुंटतो त्या ठिकाणी, किंवा त्या विकासाला अडथळा येतो. त्या ठिकाणचे भौगोलिक घटक महत्वाचे आहे. या भौगोलिक घटकामध्ये अनेक प्रकारचे असेल, मग एखादी टेकडी असेल किंवा नदी असेल, डोंगर उतार असेल किंवा छोटे जंगल असेल, याच्यामुळे त्या ठिकाणी संलग्न वसाहत आढळत नाही, विखंडित स्वरूपाची वसाहत राहते. म्हणून ह्या विखंडित वस्ती तयार होण्यामध्ये सर्वात महत्वाचं हे भौगोलिक घटक असेल. किंवा काही ठिकाणी जमिनीचं वितरण असतं की शेती योग्य जमीन असते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी वस्ती मोठ्या प्रमाणात बांधता येत नाही. काही ठिकाणी सामाजिक सुद्धा कारण असतं. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती की एखाद्या ठिकाणी सामाजिक महत्व खूप असतं किंवा काही ठिकाणी आर्थिक महत्व असतं. मी सांगतो, उदाहरण देतो की ज्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय सुरू झाला ना सुरुवातीच्या काळामध्ये, जोपर्यंत खनिज उत्पादन त्या खाणीतून होतं त्यावेळेला त्या खाणीच्या आजूबाजूला गाव वसतं, त्या ठिकाणी वसाहत निर्माण होते, विकास होतो. पण विद्यार्थी मित्रांनो, एकदा त्या खाणीमध्ये असलेलं खनिज संपलं की नंतर त्या ठिकाणी उद्योगधंदे बंद होतात, खाणकाम व्यवसाय मंदावतो, परिणामी लोकांना रोजगार मिळत नाही. म्हणून लोक काय करतात, त्या ठिकाणी ती वस्ती सोडून दुसरीकडे स्थलांतरित होतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जो वस्ती प्रकार जो विकसित होणार होता नंतर तो विकासापासून वंचित होतो. किंबहुना असलेले घर सुद्धा पडतात, त्या ठिकाणी लोक निघून जातात. म्हणजे त्या प्रकारे एक सामाजिक कारणामुळे, आर्थिक कारणामुळे त्या ठिकाणी विखंडन होतं.
मग साधन संपत्तीची उपलब्धता ज्याला आपण एखाद्या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी असेल, त्या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी असेल, किंवा आपण कच्चं लोह खनिज असेल, त्या ठिकाणी जंगल संपदा असेल, यामुळे त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये वस्तीचा विकास होतो, नंतर मात्र तो खुंटतो, कमी होतो, लोक स्थलांतर करतात, परिणामी त्या ठिकाणी त्या वस्त्या भकास पडतात त्या ठिकाणी. आणि म्हणून ह्या वस्ती प्रकार सुद्धा विखंडित प्रकारचा ग्रामीण भागामध्ये असणारा वस्ती प्रकार आहे. हे सुद्धा जे वेगवेगळे अडथळे येतात, असं काही नाही की फक्त भौगोलिकच अडथळे येतील, पण काही सामाजिक किंवा आर्थिक सुद्धा अडथळे येतात. सामाजिक अडथळा सुद्धा येतो बऱ्याच वेळेला. जर एखाद्या प्रदेशमध्ये सतत अशांतता असेल, दंगल होत असेल, त्या ठिकाणी वारंवार त्या लोकांमध्ये भांडणं होत असेल, एका प्रकार त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वाद होत असेल, तर अशा वेळेला काही लोक शांततेसाठी किंवा स्वास्थ्यासाठी त्या वस्तीचा त्याग करतात, दुसरीकडे राहायला जातात, स्थलांतर करतात. हे त्याचं सामाजिक कारण झालं. अनेक ठिकाणी अशा प्रकार दिसतात. काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती नेहमी असते, त्याच्यामुळे तिथली लोक त्या युद्धजन्य परिस्थितीला त्या ठिकाणी कंटाळतात आणि म्हणून त्या ठिकाणी सुरक्षित जागेला त्या ठिकाणी जातात. हाही घटक त्या ठिकाणी कारणीभूत असतं. विखंडित वस्तीच्या प्रकारामध्ये, त्याच्या निर्मितीमध्ये हे वेगवेगळे घटक महत्वाचे आहे, हे त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळी आपण व्याख्या करतो त्या व्याख्यांमध्ये भौगोलिक अडथळे आणि इतर अडथळे त्या वसाहतीच्या निर्मितीमध्ये येतात, त्याची आपण पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. तेव्हाच आपल्याला विखंडित ग्रामीण वस्तीची निर्मिती आणि तिचा विकास या संदर्भामध्ये आपल्याला परिपूर्ण माहिती सांगते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र आणखी एक महत्वाचं की जर आपण याची वैशिष्ट्य पाहिली, पहिलं वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं की या वस्त्यांमध्ये 3-4 घराचा समूह असतो आणि त्याच्यातून त्या वस्तीचा प्रकार तयार होतो. जर तुम्ही बघितलं 3-4 एका ठिकाणी 5 असेल, एका ठिकाणी 2 असेल, असं काही नाही की 3 आणि 4च असेल, कमी अधिक होतील, पण मला वाटतं ॲन ॲव्हरेज 3-4 घरं आजूबाजूच्या मूळ त्या वस्तीमध्ये असतात आणि त्या अनेक घराच्या समूहातून, त्या छोट्या छोट्या घरांच्या समूहातून हा वस्ती प्रकार तयार होतो. म्हणून याला विखंडित ग्रामीण वस्ती असं म्हणतात, की ज्या वस्तीमध्ये सलग तुम्हाला वस्ती कुठेही दिसणार नाही. काही ठिकाणी 3-4 घरं, थोडा अंतर, परत 3-4 घरं, अशा विखुरलेल्या स्वरूपात, पण घरांचे समूह 3-3, 4-4 घराचे दिसतील. म्हणजे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला विखंडित ग्रामीण वस्तीत सांगता येतं, हे लक्षात घ्यायचं. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य की आपल्याला असं सहज सांगता येणार नाही, याच्यामधलं 2 घरामधलं अंतर आहे ना अनियमित असतं. अनियमित असतं म्हणजे काय, आपण असं सांगू शकत नाही की 2 घरांमध्ये साधारणपणे 50 मीटरचं अंतर असेल, 10 मीटरचं असेल, 30 मीटरचं असेल, 5 मीटरचं असेल, असं काही सांगता येत नाही. म्हणून 2 घरांमधलं अंतर हे अनियमित असतं. हे या वस्तीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर जी प्रमुख वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आणि त्या आजूबाजूला जी वस्ती तयार झालेली आहे, या वस्तीमध्ये विद्यार्थी मित्रांनो जे घर समूह आहे याच्यामध्ये एकच प्रशासन असतं. कारण या सर्वांच्या ही एकच वस्ती, विखंडित प्रकारची वस्ती जी एकच आहे, याच्यामध्ये प्रशासन, या छोटे छोटे घरसमूह जर असेल ना, याच्यामध्ये एकच प्रशासन कार्य करतं. एखादी ग्रामपंचायत असेल, त्या ग्रामपंचायतीचंच कार्य क्षेत्र त्या वसाहतीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी पसरलेलं असतं, किंबहुदा नियंत्रण असतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की या वस्तीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे घरसमूह जरी असेल, त्याचं प्रशासन मात्र एकच असतं. हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या वस्ती प्रकार सांगतात. नंतर सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, किंबहुदा हे वैशिष्ट्य सर्व वसाहतीला, ज्या ग्रामीण भागाबद्दल बोलतोय आपण, आणि ग्रामीण भागात सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय माहिती विद्यार्थी मित्रांनो, शेती हा प्रमुख व्यवसाय. सर्व शेती, जे सर्व ठिकाणी ज्या वस्तीचे प्रकार आहे ग्रामीण भागातले, त्याच्या सर्वांना हे वैशिष्ट्य चालेल की या वसाहतीमध्ये शेती या व्यवसायाचं प्राबल्य जास्त असतं. किंबहुदा शेतीवर आधारित लोकसंख्या अधिक असते, कुटुंबांची संख्या अधिक असते. जर आपल्या भारताबद्दल सांगायचं झालं ना, आजही ग्रामीण भागामध्ये जवळपास 65% लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर आधारित आहे. आणि म्हणून जगामध्ये आशिया असेल किंवा इतर खंड घेतले, या आफ्रिका खंड किंवा इतर खंडामध्ये हे प्रमाण थोडंफार कमी जास्त असेल, पण शेती हाच प्रमुख व्यवसाय या ग्रामीण भागाच्या वसाहतीमध्ये आढळतो. आणि हाही वस्तीचा प्रकार, वसाहतीचा प्रकार, त्याला अपवाद नाही. इथं सुद्धा शेती हाच प्रमुख व्यवसाय आपल्याला आढळतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता याचं वितरण जर पाहिलं ना विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य भारताबद्दल बोलूया आपण, की भारतामध्ये अशा प्रकारचा वस्तीचा प्रकार जो आहे, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या जवळ जे गंगेचं त्रिभुज मैदान प्रदेश आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या वस्ती आढळतात. आणि भारताचं आणखी एक झाले,
गंगा घागरा नदीचा जो दुआबचा प्रदेश आहे किंवा बनियाचा प्रदेश आहे, तसेच उर्द यमुना असेल, गंगेचा पूरग्रस्त भाग असेल, अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या वस्ती प्रकार विखंडित ग्रामीण वस्तीचा प्रकार आढळतो. कारण काय झालं, या ठिकाणी सुद्धा अडथळा येतात. आता उदाहरणार्थ देतो मी तुम्हाला त्या ठिकाणी की गंगा नदी असेल किंवा घागरा किंवा यमुना नदी या नद्यांना वारंवार पूर येतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी वस्त्यांच्या विकासावर मर्यादा येते. त्याच्यामुळे परिपूर्ण किंवा सलग वस्ती प्रकार त्या ठिकाणी आढळत नाही. जो भाग नेहमी पूरग्रस्त असतो, पूरक्षेत्रात येतो, अशा ठिकाणी लोक परमनंट घरं बांधत नाही, तो भाग सोडून देतात. म्हणून त्या ठिकाणी सलग वस्ती तयार होत नाही. म्हणून हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य या वितरणाच्या बाबतीत आपल्या भारताच्या सांगता येईल. डेहराडून असेल किंवा दून असेल किंवा पतली दून असेल, कोठरीपून असेल, या ठिकाणी अत्यंत उंच भाग आहे. या उंच भागामध्ये हा वस्ती प्रकार आढळतो. तिथं उंची आणि त्या ठिकाणी असलेला पर्वताचा उतार असेल किंवा डोंगर रांगा असेल, हा घटक त्या ठिकाणी मर्यादा घालतो. सलग त्या ठिकाणी वसाहती आढळत नाही. पण हे सुद्धा आपल्याला उच्चारणाच्या बाबतीमध्ये महत्व सांगतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा अनेक प्रकारचे घटक त्या ठिकाणी की ग्रामीण भागामध्ये या जे विखंडित वस्ती प्रकार आहे त्या निर्मितीला कारणीभूत ठरतात. या संदर्भामध्ये आपण इथं थांबूया. पुढच्या तासाला आपण अत्यंत महत्वाचा जो उपघटक आहे याच प्रकरणातला तो आहे की जे पॅटर्न ऑफ रुरल सेटलमेंट जे आहे, प्रारूप, ग्रामीण वस्तीचे जे प्रारूप आहे, या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.